आणि आणखी एक मोठी बातमी येते, राज्यसभेसाठी भाजपची यादी जाहीर झालेली आहे। अपेक्षेप्रमाणे विनोद तावडे, रामदास आठवले यांचा राज्यसभेसाठी नाव निश्चित झालेलं आहे। जी नावांची यादी येत होती त्यामध्ये विनोद तावडे, रामदास आठवले यांचं नाव आघाडीवर होतं आणि त्याप्रमाणे ही दोन नावं जाहीर झालेली आहेत। विनोद तावडे आणि रामदास आठवले यांना आता राज्यसभेवर उमेदवारी मिळाली आहे। त्या पाठोपाठ आणखी काही नावं आली आहेत। माया इवनाते आणि रामराव वडकुते यांनाही भाजपने उमेदवारी दिली आहे। भाजपकडून 4 नावं जाहीर झालेली आहेत। विनोद तावडे, रामदास आठवले, माया इवनाते आणि रामराव वडकुते। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, अखेर 4 नावं जाहीर झाली आहेत, मात्र जी दुसरी नावं आहेत माया इवनाते आणि रामराव वडकुते यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय आणि यावरूनच आता आश्चर्य व्यक्त होऊ शकतं। नक्कीच एकूणच अपेक्षित अशी 2 नावं आपण जर का सुरुवातीला पाहायची तर रामदास आठवले आणि विनोद तावडे यांचं नाव आपल्याला निश्चित झाल्याचं पाहायला मिळतं आहे। दुसरीकडे रामदास वडकुते असतील किंवा मग माया इवनाते ह्या नागपूरमधनं येतात। एकूणच संघाशी जवळीक त्या मानल्या जातात आणि अशातच एक महिला म्हणून ज्या एकूणच 3 पुरुष आणि 1 महिला अशा प्रकारचं बायफर्गेशन आपल्याला सध्याला भाजपनं दिलेलं पाहायला मिळतं आहे। माजी महापौर ह्या माया इवनाते राहिलेल्या आहेत आणि एकूणच संघाच्या जवळीक आहे आणि त्या अनुषंगानं माया इवनाते यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। रामदास आठवले यांचं नाव कुठेतरी निश्चित नाही असं बोललं जात होतं, मात्र केंद्रीय नेतृत्वाकडनं पुन्हा एकदा रामदास आठवले यांच्या नावावरच आपल्याला शिक्कामोर्तब होताना दिसतो आहे। सोबतच विनोद तावडे यांचा देखील कुठेतरी वनवास आपल्याला पाहायला मिळाला। 2019 नंतर जे नाव पत्ता त्यांचा आपल्याला कट होताना दिसलेला होता बोरिवली मतदारसंघातनं आणि त्यानंतर एकूण विधान परिषद असेल किंवा मग केंद्रीय राजकारणात गेल्यानंतर अपेक्षित असे परफॉर्मन्स त्यांनी अनेक निवडणुकीमध्ये आपल्याला देताना पाहायला मिळालेले आहेत। बिहार निवडणूक हे त्याचं ताजं उदाहरण म्हणावं लागणार आहे आणि त्यामुळेच विनोद तावडे महाराष्ट्रातनं राज्यसभेवर ही संधी मिळताना दिसत आहे। एकूणच साधारणपणे 7 वर्षांचा कालावधी लोटला गेला आहे आणि त्यानंतर विनोद तावडे यांच्या नावावर सध्याला शिक्कामोर्तब होताना दिसत आहे। जसं तू अभिषेक सांगतोय की काही नावं ही अपेक्षित आहेत, मात्र रामराव वडकुते हे नाव देखील काहीसं अनपेक्षित वाटतंय। रामदास वडकुते हे बीड मराठवाडा परिसरातलं नाव आपण म्हणावं लागणार आहे। राजकारणात ते सक्रिय जरी का सध्याला आपल्याला पाहायला मिळत नसले तरी विविध स्थानिक व राजकीय जिल्हास्तरीय स्तरावर अनेक घडामोडींमध्ये त्यांचा आपल्याला सहभाग पाहायला मिळतो। प्रामुख्यानं पाहायचं तर बीड आणि आसपासच्या पातळीवर अनेक कामं त्यांची पाहायला मिळालेली आहे आणि त्याच अनुषंगानं एक वेगळं नाव हे म्हणावं लागणार आहे। जर एकूण नावाची यादी पाहायची मराठवाड्यातली तर रावसाहेब दानवे असतील किंवा मग प्रीतम मुंडे असतील या दोघांच्याही नावाची चर्चा ही आपल्याला पाहायला मिळालेली होती। मात्र त्या अनुषंगानं रामदास वडकुते यांचं नाव थोडं वेगळं अनुषंगानं पाहायला मिळतं आहे। राष्ट्रवादीतनं ते भाजपमध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे एक वेगळा चेहरा देण्याचा प्रयत्न हा मराठवाड्यामध्ये भाजपकडनं आपल्याला होताना दिसतोय। अभिषेक, असंही कळालेलं होतं की भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी तब्बल 24 नावं ही केंद्रात पाठवलेली होती आणि त्यापैकी ही 4 नावं निश्चित झालेली आहेत। ज्या नावांना वगळण्यात आलेलं आहे, तू आता काही नावं घेतलेली आहे, प्रीतम मुंडेंचं नाव असेल किंवा दानवेंचं नाव असेल, ही नावं वगळून आता या नावांना प्राधान्य देण्यामागे काय कारण असावं? नक्कीच एकूण दुसरं जर का नाव म्हणायचं तर भागवत कराड असतील, त्यांचं देखील नाव हे चर्चेत होतं। मात्र भागवत कराड असतील, प्रीतम मुंडे असतील किंवा मग दुसरं नाव जर का म्हणायचं तर रावसाहेब दानवे असतील, यांना कुठेतरी डावलून मराठवाड्यामधनं राज्यसभेवर आपल्याला रामदास वडकुते हे जाताना दिसत आहेत। प्रामुख्यानं राष्ट्रवादीमधनं आलेल्या एक चेहरा हा म्हणावा लागणार आहे। विविध पातळीवर त्यांनी जरी का काम आणि संघटनात्मक जरी का काम केलेलं असलं तरीही एक वेगळा चेहरा हा आपल्याला पाहायला मिळतो आहे। नव्या लोकांना संधी देण्याचा प्रयत्न हे आपल्याला या माध्यमातून होताना दिसतं आहे। प्रामुख्यानं जर पाहायचं तर यातनं ही जी यादी पाहायची तर ही प्रामुख्यानं नवीन नावांची आपल्याला पाहायला मिळत आहे। जर का रामदास आठवले यांचं फक्त नाव सोडलं तर इतर जे 3 नावं आहेत ती नवीन चेहरे आहेत। विनोद तावडे हे एकूणच 2019 नंतर राष्ट्रीय राजकारणात गेल्यानंतर नाव हे म्हणावं लागणार आहे। बाकी माया
शिवनाते असतील किंवा मग रामदास वडकुते असतील, ही तिन्ही नावं ही तशा प्रकारे नवीन ही म्हणावं लागणार आहे. एकूणच नवीन नावं, नवीन चेहरे देण्याचा प्रयत्न हा कुठंतरी भाजपकडनं होताना दिसतो आहे आणि त्याच माध्यमातून ही नावं आपल्याला समोर येताना दिसलेली आहेत. एक नाव संघाच्या आणि भाजपच्या जवळ एक नाव हे कुठंतरी दुसऱ्या पक्षातनं आलेले जरी का असले तरीही भाजपशी घरोबा केलेले वडकुते असतील, ही आपल्याला प्रकर्षानं कुठंतरी पॉलिटिकल बॅलन्स साधण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं होताना दिसतो आहे. सोबतच विनोद तावडे हे प्रकर्षानं नाव जे कुठंतरी निष्ठावंत आहेत, भाजपशी निष्ठा ठेवलेली लोक आहेत, त्यांना देखील पुढं आणण्याचा प्रयत्न या तिन्ही उमेदवाराच्या माध्यमातून भाजपनं केलेला दिसतोय. आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही नावं सांगूयात. भाजपची राज्यसभेसाठीची 4 नावं जाहीर झालेली आहे. ही यादी जाहीर झालेली आहे. यामध्ये पहिलं नाव आहे विनोद तावडेंचं, त्यानंतर रामदास आठवले, त्यानंतर माया इवनाते ज्या नागपूरच्या महापौर राहिलेल्या आहेत त्यांनाही उमेदवारी मिळालेली आहे आणि माजी आमदार रामराव वडकुते जे बीडमधून येतात त्यांनाही भाजपनं उमेदवारी दिली आहे.